नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती. खूप जणांना चेहऱ्यावर फोड येतात किंवा ही जी त्वचा आहे ती काळवंडते आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये त्वचा काळवंडणे, चेहऱ्यावर फोड येणे यामागची कारणं आणि उपाय मी सांगणार आहे. तर दोन कारणांमुळे या चेहऱ्यावर फोड येतात. तर ते म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे काय, आपल्या शरीरातील हार्मोनल हे बॅलन्स नसणे. काही जणांना, स्त्रियांना मासिक पाळीसुद्धा रेग्युलर येत नाही, तर ते हार्मोनल इम्बॅलन्समुळेच होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पित्त वाढणं. शरीरातील जर पित्त वाढलं, सारखं जळजळ मळमळ होत असेल, डोकं दुखत असेल, पचन व्यवस्थित नाही, पोट साफ होत नसेल, रात्री जागरण यामुळे सुद्धा पित्त वाढतं. ही सर्व जर एकत्रित कारणे असतील तरीसुद्धा चेहरा आपला काळवंडतो आणि चेहऱ्यावर फोड येतात. कारण की हे पित्त आपल्या रक्तात जाऊन रक्त दूषित होते आणि त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये पित्त कमी करण्यासाठी विरेचन हे पंचकर्म सांगितलेलं आहे. हे विरेचन पंचकर्म म्हणजे काय, जुलाबा वाटे पित्त बाहेर काढलं जातं. हे तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानेच करतात, परंतु हे करणं नितांत गरजेचं आहे. आणि हिवाळा हा काळ विरेचन पंचकर्मासाठी अतिशय श्रेष्ठ सांगितलेला आहे. याने तुमचं पित्तही कमी होतं, त्वचेचा पोत सुधारतो, हार्मोनल इम्बॅलन्ससुद्धा बॅलन्स होतो आणि पाळी नियमित येते आणि त्वचेचा सुद्धा वर्ण सुधारण्यास मदत होते, वजनही कमी होतं. तर नक्कीच तुम्ही आयुर्वेदिक औषधांसोबत हे विरेचन करून घ्या आणि तुमचा जे काही त्वचेचं सौंदर्य ते वाढवा आणि त्याचा फरकही सुद्धा तुम्ही नक्कीच अनुभवाल. धन्यवाद.